मैत्रिणींनो, आयुष्यात कधी कधी असे क्षण येत असतात जेव्हा आपल्याला सगळे संपल्यासारखे वाटतात. आपल्यासाठी सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात आणि आशेचा एक किरणही आपल्याला दिसत नसतो. पण त्या काळोखात जर तुम्ही एकच नाव घेतलं ना, तर काय घडू शकतं हे आज आपण ऐकणार आहोत. मैत्रिणींनो, ही आहे एक सत्य आणि थरारक घटना. हा अनुभव आहे एका छोट्याशा गावातील एका व्यक्तीचा, तरुणाचा. हा अनुभव पूर्ण ऐका मैत्रिणींनो, तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तर मैत्रिणींनो, पावसाळ्याचं वातावरण होतं आणि चिंतेत पडलेला एक तरुण होता. तर या बाबतीत आपण आता पुढे जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, ही गोष्ट आहे अमोल नावाच्या एका तरुणाची. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहणारा हा अमोल होता. त्याचं साधं आयुष्य होतं. स्वप्न त्याची मोठी होती. पण अचानक सगळं बदललं मैत्रिणींनो. काय झालं, त्याच्या वडिलांचा व्यवसाय बुडाला. तो तोट्यात गेला आणि घरावर झालं कर्जाचं ओझ आणि अमोलवर आल्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या. कारण तो घरातील मोठा मुलगा होता म्हणून सर्व जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर येऊन पडल्या. आणि दिवसेंदिवस त्यांच्या घराची परिस्थिती फार वाईट होत होती. त्याची नोकरी नव्हती आणि पैसेही त्याच्याकडे नव्हते. घरात खूप ताणतणाव, चिडचिड, राग आणि मनात एक भीती होती. अमोल रात्री एकटाच बसलेला होता. डोक्याला धरून तो विचार करत होता, आता कसं होईल. आणि एक दिवस तो इतका निराश झाला की त्याला कोणताच मार्ग सापडेना की ह्या संकटातून आता आपण कसं बाहेर निघावं, घर कसं चालवावं, सगळ्या जबाबदाऱ्या कशा पेलाव्यात. इतका तो चिंता करत होता. वाईट मनात विचार येत होते की आता सगळे संपले असं त्याला वाटत होते. पण त्याच वेळी त्याच्या आयुष्यात आली एक वृद्ध आजी, जी गावातील एक साधी स्वामी भक्त स्त्री होती. आजी त्याला म्हणाली, बाळा, काहीही झालं तरी तू फक्त एक नाव नियमित जप. हा मंत्र तू नियमित म्हण. हा आहे स्वामींचा तारक मंत्र. हा जर तू नियमित म्हटला ना, तर तुला सगळ्या संकटातून हा मंत्र तारून नेईल. तुझं सगळं संकट कमी होईल. हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि ते स्वामी तुला कधीच एकटे सोडणार नाही. तू फक्त श्रद्धेने, विश्वासाने आणि नियमित समर्पण भावने ह्या मंत्राचा जप कर. अमोलला या गोष्टीवर आजी काही विश्वास बसला नाही. पण दुसरा पर्यायही त्याच्याकडे काही नव्हता ना. मग त्याने दुसऱ्या दिवशीपासून रोज सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जप करण्यास सुरुवात केली. तो रोज एकांत जागी बसून अगदी मनाने समर्पण होऊन महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप 108 वेळा करायला लागला. तर मैत्रिणींनो, काही दिवसांनी त्याला एक चांगली बातमी मिळाली. तर एका रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. एक तेजस्वी व्यक्ती भगव्या वस्त्रात त्याच्याकडे बघत होती, हसत होती आणि एक आवाज आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्या दिवसापासून झाली अमोलमध्ये बदल होण्याची सुरुवात. त्या दिवसानंतर अमोलच्या मनात एक वेगळी शांतता आली. त्याच्या मनातील सर्व वाईट विचार, दुःख, चिंता सगळं कमी झालं. ताण कमी झाला. त्याचे विचार स्पष्ट झाले. आत्मविश्वास त्याचा वाढू लागला. मनातील भीती नष्ट होऊ लागली. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. नव्याने उमेदीने त्याने आपल्या घरासाठी नव्याने प्रयत्न चालू केले मैत्रिणींनो. तर एक दिवस काय झाले माहित आहे का? अचानक त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्याने अमोलला एका छोट्या नोकरीची संधी मिळवून दिली.
ही नोकरीच पुढे त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली मैत्रिणींनो. आणि नंतर एके दिवशी अमोल कामावरून घरी येत होता आणि अचानक एक मोठा अपघात होणार होता. पण कोणीतरी त्याला मागे ओढले आणि त्या अपघातातून त्याचा बचाव झाला. त्याला लगेच आठवलं की मला स्वप्नात म्हटलं होतं स्वामींनी की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या क्षणी अमोलला कळलं की श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सोबत कायम आहे. चांगल्या कार्यातही, माझ्या दुःखातही, माझ्या कष्टातही आणि माझ्या वाईट वेळेतही स्वामी महाराज माझ्या नेहमी सोबत आहे. त्याला इतकं छान वाटलं की स्वामी महाराजांचा आशीर्वाद, स्वामी महाराजांची सावली माझ्या घरावर, कुटुंबावर आणि माझ्या स्वतःवर आहे. आणि तो मनापासून स्वामी महाराजांची सेवा करायला लागला आणि त्याची श्रद्धा त्या दिवशीपासून स्वामी महाराजांवर बळकट होत गेली. अधिक अधिक तो स्वामी सेवेत रुजत गेला मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, काही महिन्यानं त्याची परिस्थिती पूर्ण बदलली. त्याच्यामध्ये पूर्ण चांगले बदल घडले. त्याच्या घरातील जे कर्ज होतं ते कमी झालं. घरात आनंद आणि सुख परत आलं. मन शांत आणि समाधानी झालं. सगळं काही सुरळीत झालं. ही फक्त अमोलची गोष्ट नाही मैत्रिणींनो, ही अनेक अनुभव हजारो भक्तांना आलेले आहेत मैत्रिणींनो. आणि असे अनुभव अनेक भक्तांनी सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर अनेक ठिकाणी सांगितलेली आहे मैत्रिणींनो. फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे मैत्रिणींनो, जेव्हा आपण स्वामी महाराजांची किंवा कोणाचीही सेवा करतो ना, त्या सेवेमध्ये आपल्याला श्रद्धा पाहिजे, सातत्य पाहिजे आणि कितीही संकट आले तरी विश्वास हा आपला डगमगला नाही पाहिजे. तेव्हा आपल्या सर्व गोष्टीचं फळ आपल्याला प्राप्त होतं. तर मैत्रिणींनो, आज पासून तुम्हीही सुरुवात करा. स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा, सेवा करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. चरित्र सारामृत वाचा, नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा. जी सेवा आपल्याला योग्य वाटेल ती सेवा आपल्या वेळेनुसार आपण करा. कारण कदाचित पुढचा अनुभव तुमचाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुते नमः. मैत्रिणींनो, जे कर्म आपण करतो तेच कर्म उठून आपल्याकडे येत असते. जेव्हाही आपण वाईट वागतो त्या गोष्टीचे वाईटच कर्म आपल्याकडे येत असतात. म्हणून कधीही कोणत्याही व्यक्तीला दुखवू नका, त्याचा तळतळाट घेऊ नका आणि कोणाशीही वाईट बिलकुल वागू नका. आपण जो जसा करेल तो तसा भरेल, पण आपण सर्वांशी चांगलेच वागावे आणि नेहमी नामात राहावे. नामस्मरणामुळे आपले मनातील वाईट विचार दूर होतात, चांगले विचार आपल्याला रुजत जातात आणि आपण चांगलेच कर्म करत जातो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.